सुप्रभात मित्रांनो, वेरी गुड मॉर्निंग। आज का दिन है 6 अप्रैल और आज मैं जा रहा हूँ कोकन राइड के लिए। कोकन में जाने का ना मतलब हमेशा एक खुशी रहती है। कोकन साइड कहीं भी जाना हो ना बहुत मजा आता है। एंड मैं जा रहा हूँ मेरे मौसी के गाव में, ठीक आहे। चला तर आपण जातोय माणगावला। टायटल तुम्ही वाचलंच असेल। सो आजची ही जर्नी असणार आहे मुंबई ते माणगाव। मी राहतो बोरिवलीला आणि माझ्या इथून माणगाव आहे ऑलमोस्ट 155 किलोमीटर। सो आपल्याला लागतील जवळपास 3.5 तास। तर आता वाजले आहेत 5:22 5:25 काहीतरी। 5ला निघायचं होतं, बट ठीक आहे, माझं टार्गेट तेच होतं की 5 नाहीच जमलं तर 5:30 मॅक्स। कारण मला माहिती आहे नेहमीच असतं, काही ना काहीतरी तयारी चालू असते आणि त्याच्यामध्ये लेट होतो आपल्याला। सो माणगावला का जातोय त्याचं एक रिझन आहे। बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट जी आहे ती मला करायची होती, ती 4-5 वर्ष झाली ठरत नव्हती, पण आता ठरलेली आहे। सो बहुत टाइम के बाद ये प्लान हुआ है एंड मैं फाइनली वहाँ जा रहा हूँ। बट मैं क्या एक्सप्लोर करने जा रहा हूँ ये आपको सेकेंड पार्ट में दिखेगा, क्योंकि ये जर्नी, ये जो वीडियो है ये सिर्फ मुंबई टू माणगांव तक का रहेगा, क्योंकि फिर वीडियो बहुत लंबा हो जाएगा, इसलिए मैं नहीं चाहता हूँ। तो बेटर है कि अपन 2 पार्ट में बनाएं। सो बने रहो वीडियो में। जो भी मेरे चैनल पे नए हैं वो सबसे पहले तो सब्सक्राइब करो, बिना सब्सक्राइब किए सिर्फ वीडियो देख के मत जाओ यार, नाइंसाफ़ी हो जाती है ना। सो प्लीज़ डू सपोर्ट एंड सब्सक्राइब टू माई चैनल। अगर ये वीडियो पसंद आया हो तो प्लीज़ नीचे लाइक का बटन है यार, लाइक दबा दो ना यार। क्या है मतलब, एक लाइक के लिए क्या ही जाता है, वीडियो देखते हो और लाइक नहीं दबाते। वैसे आपको एक बता दूं यार, मैंने नोटिस किया है 1200 मेरे सब्सक्राइबर है एंड व्यूज़ आ रहे हैं सिर्फ 100। मतलब कोई सब्सक्राइबर है बहुत सारे जिन्होंने सब्सक्राइब किया है, बट बेल बटन रहता है वो दबाया नहीं है तुमने। ये देखो बेल बटन ऐसे रहता है, वो दबाओ, ठीक है। तभी आपको मेरे सारे वीडियो के जैसे ही अपलोड करूंगा आपको नोटिफिकेशन आएंगे और आप देख पाओगे। चलो फिर चलते हैं। अभी सारी तैयारी हो चुकी है, घर पे अकेला हूँ। हाँ वैसे आपको बता दूँ, मेरी मम्मी, मेरी वाइफ और मेरा बच्चा मेरे मौसी के घर ऑलरेडी जा चुके हैं गाँव में, माणगांव में। अच्छा चलो बाकी की बातें अपन बाइक पे करते हैं, ठीक है। अभी जो भी है मैं निकलता हूँ, क्योंकि ना फिर 5:30 बज के भी चले जाएंगे एंड मेरा दूसरा जो टारगेट था टाइम वो भी मिस हो जाएगा। सो बेटर अभी मैं, क्योंकि ना घर में मैं अकेला हूँ एंड सब ये निपटना है मेरे को, सब घर वगैरह सब बंद करके निकलना है। चला निघूया। तर चला निघालोय, शेवटी 5:50 झाले। ठीक आहे चला, काय बोलायचं आता। पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी। चा गेट सकाळी बंद असतो। अँड येस, कसं आहे की सो डी जेचा माझा जो अँगल आहे तो मी स्टँडर्ड ठेवलेला, वाईडसुद्धा नव्हता। सो एवढ्या दिवसात एवढे जे काय राईड्स केले ते मी स्टँडर्डवरच शूट करतो आणि मला का त्याचा प्रॉब्लेम वाटला नाही, बिकॉज कसं आहे की माझं हँडल बार, माझं स्पीडोमीटरपर्यंत जो आहे तो प्रॉपर कवर करत होता। भले टाकी दिसत नव्हती, पण दॅट्स फाईन। मला जेवढं गरजेचं वाटत होतं तेवढं दिसत होतं आणि पुढचा छान व्ह्यू दिसत होता। सो काही इश्यू नव्हता। बट मी बघितलं की चल वाईड ठेवूया। जनरली सगळे लोक वाईडच ठेवतात, त्यासाठीच त्या ॲक्शन कॅमेराचा यूज होतो ना, थोडा वाईड कव्हरेज व्हायला। बट मला तसं चांगलं वाटत होतं, सो आज मी ठेवलं आहे वाईड। तर आता बघूया कशी फुटेज येते आहे वाईडमध्ये, कसं वाटतंय। तर आता तर काय कळणार नाही, आता अंधार आहे, मला स्वतःलासुद्धा ही फुटेज बघून काय कळणार नाही फारसं, पण थोडं उजेड झाल्यानंतरची फुटेज आपण बघू। तुम्ही पण बघा, तोपर्यंत मी बघेन तेव्हा बघेन। सो एनीवेज अपन रोड पे निकल गए हैं एंड अभी है ना मैं ज़्यादा शूट नहीं करूँगा। 5 नहीं तो 5:30 का टाइमिंग मैंने रखा था निकलने का मैक्स टू मैक्स। तो अभी 5:50 हो गए हैं, तो अपनी लाइट लगाते सबसे पहले। आहा हा, एक नंबर। सो और 20 मिनट एक्स्ट्रा लेट हो गया है, तो क्या है अभी ना अंधेरे में कुछ दिखा के वैसे भी मतलब नहीं है, तो जल्दी जल्दी मैं रोड कवर करता हूँ, खींचता हूँ थोड़ा, एंड देन अपन बाद में मिलते हैं, ठीक है। और मोस्टली तो ना ये सारा रोड जो है आगे भी मुंबई कवर करते वक्त तो दिखाया हुआ है। तो चलो जर्नी में मेरे साथ रहो, अच्छे अच्छे नज़ारे मिलेंगे शायद देखने जब सनराइज़ होगा। तो पता नहीं मैं कहाँ तक होऊंगा सनराइज़ के टाइम पे, बट अभी मैं बंद करता हूँ एंड बाद में मिलते हैं डायरेक्ट। सो देखो ब्यूटीफुल मॉर्निंग पवई में दिख रही है, सुंदर नज़ारा है यार। पवई पहुँच गया हूँ मैं, बस ये छोटा सा नज़ारा दिखाने के लिए कैमरा ऑन किया, बाकी तो मेरा पूरा कंसंट्रेशन है रोड कवर करने पे। 5 बजे निकलता था ना, तो अभी तक तो मैं ऑलमोस्ट कळंबोली के आसपास या वाशी तक तो पहुंच ही जाता था। बट ठीक है यार, मेरा ना ऐसा कोई टारगेट नहीं है। कोई लोग जाते हैं ना गाँव, कुछ टारगेट रहता है, कुछ काम रहता है,
तो अलग बात है, अपने को बस जाना है। जो मैं बोला ना, जो एक्सप्लोर करना है, वो मैं आज ही दोपहर में जाऊंगा, तो वो पार्ट 2 चालू हो जाएगा वहां से। ये वीडियो मैं माणगांव, मेरे मौसी के गांव में पहुंचने तक ही लिमिटेड रखूंगा, स्वीट अँड सिम्पल। पवईले कुछ भी बोलो यार, मॉर्निंग में मस्त लगता है। समोर बघा आता नजारा, काय मस्त वाटतोय, सूर्य येतोय वरती, छान ऑरेंज ऑरेंज मस्त कलर झालाय। प्रत्येक राईडला ना वेगवेगळी सकाळ अनुभवायला मिळते, खरंच वेगवेगळ्या प्रकारे सूर्यनारायण आपल्याला दर्शन देतात, कारण प्रत्येक वेळेला तुमचा टायमिंग सुद्धा वेगवेगळा असतो ना। प्रत्येक राईडला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असता, वेगवेगळ्या टायमिंगला, सो त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तो सूर्योदय बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे अलग अलग नजारे किंवा मेमरीज क्रिएट होतात। आता ब्रिजवरून बघा अजून किती तो लुक मस्त वाटेल। हा बघा किती भारी वाटतंय यार। हा हा हा, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुम्हाला। तो बघा तिकडून मस्त प्लेन जातोय, हा हा दिसतोय की नाही माहिती आहे तुम्हाला, प्लेन उतरतोय, लँड होतोय, बघा ना काय कलर आहे। असा सुंदर नजारा बघायला मिळाला ना, झोप ऍक्च्युअल मध्ये उडते। अरे हो, आणि हे बघा आपले 8,000 किलोमीटर पूर्ण झालेत या राईडलाच। जस्ट 8,000 कंप्लीट झाले, माझ्या आत्ताच लक्ष गेलं। 10,000च्या क्लोज जातोय आपण। तशी ही गाडी कमीच चालवली आहे मी, अजून 1.5 वर्ष झालं जवळपास। एवढ्यात तर लोकांचे 15,000 पर्यंत पण होतात, कारण आपल्या राईड जरा कमीच होत आहेत ना, नाही वेळ मिळत आहे। ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं आता आपल्याला राईड्स करायचे आहेत। भले उन्हाळा चालू आहे, पण आता अजून 2 महिन्यात परत आपले सगळे सीझन चालू होतील, पावसाळा वगैरे। बरं, मी पेट्रोल भरलेलं नाही अजून, निघताना असाच निघालो, कारण पेट्रोल होतं थोडंसं। हे बघा आता अगदी समोर सूर्य बघा मस्त एकदम, आणि त्या ढगांमध्ये तो अजून छान वाटतोय लपून। इतनी तारीफ करने की, हर बार अलग अलग ऐसे नज़ारे देख के ना, बाबा रे ये तो पढ़ाई कर रही है बाइक पे, देखो शायद एग्जाम के लिए जा रही होगी, बाइक पे पढ़ाई चल रही है इतना हवा में, क्या बात है। असा अभ्यास आम्ही नव्हता केला बाबा, असा एक्झामला जाता जाता अभ्यास करू नये। जे काय कालपर्यंत वाचलंय ना, पास त्याच्यावर माइंड शांत ठेवायचं आणि जाऊन बसायचं सरळ पेपरला। वेगळी मजा होती यार तेव्हा स्कूलमध्ये वगैरे, एक्झाम देणं सुद्धा वेगळी मजा होती। त्यावेळी आपण कसे एक्झाम द्यायचो आणि आत्ताच्या एक्झामचं सगळं रूप बदललेलं आहे बऱ्यापैकी। 90sच्या पोरांना माहिती आहे काय आपण अनुभवलंय, जे 90s वाले आहेत माझ्यासारखे त्यांना माहिती आहे भेंडी काय मजा होती तेव्हा स्कूलमध्ये। आत्ताची काय स्कूलची पोरं शाळेला बिघडली, शिक्षणच आजकाल फालतू झालंय, काही त्याचा दर्जा क्वालिटी काय राहिलेली नाही आहे शिक्षणालाच। ते बघा पुन्हा सूर्य समोर, आणि आता असंही ना मुंबईच्या बाहेर पडणं सकाळच्या या थोड्याशा गारव्यामध्ये बरं पडतं। आता पुढे जाऊन सूर्य कडक होईल एकदम, एक तर आपण जॅकेट घातलेलं असतं, रायडिंग जॅकेट। सो हा बघा आपण कळंबोलीचा टर्न मारलेला आहे, आणि आज आपण JNPTने नको जाऊया, आपण आपल्या नॉर्मल मुंबई गोवा रोडचा जो पार्ट आहे त्याच्यानेच जाऊया। पेट्रोल आत्ताच भरून घेऊ, पुढे कुठे थांबायला नको। तर मित्रांनो आता आपण पनवेल बायपास करतोय। पनवेलच्या ST डेपोच्या वरती, सिटीच्या वरती जो पूल आहे त्या पुलावर आहोत आपण, आणि आता वाजलेत 7, ऑलमोस्ट 1 तास 5 मिनिटं झालेली आहेत, आणि 1 तासात आपण पनवेल क्रॉस केलेलं आहे। पेट्रोलला एक थांबलो 5 मिनिटं, म्हणजे त्या हिशोबाने बरोबर 1 तास, नॉट बॅड। आता 7 ते 8, 9 असा अंदाज आहे की 9 पर्यंत मी पोचू शकतो माणगावला। तर लेट्स सी आता, कारण आता आपण मेन मुंबईची ट्रॅफिक मागे टाकलेली आहे। हळूहळू आता मुंबईत ट्रॅफिक चालू होईल, कारण आज मंडे आहे मित्रांनो, तर मंडेला ऑफिस जाणाऱ्यांची ट्रॅफिक असतेच, सुरू होईल आता हळूहळू। चहा, एक चहा द्या। चला तर मग एक चहा होऊनच जाऊ दे। एक्झॅक्ट पनवेल सिटीमध्येच आहे मी। हे बघा चहा घेतलेला आहे मस्त, चहाची गरज आहे जरा। अरे हेल्मेट नाही काढलं यार, चहा कसा पियायचा। तर बघा समोर रस्ता जातो खोपोलीला, आणि इथून आपण हा राईट मारलेला आहे मुंबई गोवा हायवेसाठी प्रॉपर एकदम। खूप दिवसांनी येतो ॲक्च्युली मी या रोडवर। तुम्ही जर माझा ताम्हिणी घाट जो मी राईड केली होती तो जर व्हिडिओ बघितला असेल, तेव्हा पण मी माणगावला आलो होतो मावशीच्या घरीच, पण तेव्हा कसं मी रूटच वेगळा पकडला होता। जाताना मी पाली खोपोली मार्गे गेलो होतो, जो आता सरळ दाखवला ना तुम्हाला तो, आणि रिटर्न येताना मी आपल्या मुंबई गोवाने आलो। पण जाताना मुंबई गोवाने जायला जी मजा येते ना, ती पाली खोपोली रूटने पण नाही येत। खरं सांगायचं तर पाली खोपोली रूट चांगला आहे, नो डाऊट मस्त आहे, बट मुंबई गोवा रूट जो आहे आपला नेहमीचा जुना NH66, ह्याच्याने जी मजा येते ना, ही मजा कुठेच नाही आहे। तुम्हाला परत आठवण करून देतो, ही माझी गाडी, माझी बाईक नुसती बाईक नाही आहे, ही माझी सखी आहे, हिचं नाव सखी ठेवलेलं आहे मी।
बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये मेन्शन करायला विसरतो, ही सखी माझी आता मुंबई गोवा हायवेला सेकंड टाइम जाते. हिची पहिली राईड तीच होती, तामिनी घाटवाली. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर बघा. पावसाळ्यात जायचं होतं तामिनी घाटात, पण ते राहूनच गेलं. शेवटी पावसाळा संपला आणि मग गेलो. पूर्ण ऊन भेटलेलं, पण ठीक आहे, तरी मजा आली. तामिनी घाट एनी टाइम छानच वाटतो. फक्त एवढंच की पावसाळ्यात यार जन्नत असतं. अरे हे काय यार, एवढं मोठं इंटरनॅशनल स्कूल इकडे, CBSE बोर्ड, क्या बात आहे. बघा इकडे अजून चंद्र दिसतोय आणि ह्या साईडला बरोबर समोर त्याच्या सूर्य आलेला आहे. पण काही बोला, बघा आता मुंबई सोडल्यापासून गावच्या रोडला लागल्यानंतर ना, आता जे फॉग सारखं दिसते ते ऍक्च्युअल मध्ये फॉग आहे आणि थोडासा हलकासा गारवा आहे. माझ्या पायाला जाणवतोय तो गारवा. वरती जॅकेट घातलाय म्हणून एवढं काय वाटत नाहीये, बट गारवा आहे हलकासा. गावची हीच तर मजा आहे यार. बघा ना, उन्हाळ्यातल्या ह्याच्यात पण सकाळी गारवा वाटते. मुंबईत एवढं काय वाटत नाही. मी आता 80चा स्पीड मेंटेन करून जाणार. कसं आहे, भले मला आरामात जायचंय, पण असं नाही की अगदी स्लो नाही जायचं, जास्त पळवायचं पण नाही आपल्याला आणि अगदी आरामात पण नाही जायचं. पण ह्या रस्त्याने जाताना सकाळी ना मजा येते. आणि हो, घरी व्हिडिओ स्टार्ट करताना जे सांगत होतो ते नीट सांगतो की कसं आहे, माझी आई, माझा मुलगा, माझी वाईफ हे लोक कालच ट्रेनने पोचलेत मावशीकडे. सकाळची मांडवी जी आहे तिच्याने ते लोक निघाले. अरे देवा, हे काय रे बाबा, हा काय प्रकार? ही ट्रॅफिक कसली? नो नो नो, नाही हा, ट्रॅफिक नाही पाहिजे आपल्याला, ती लफडी नाही पाहिजे यार सकाळ सकाळ. शिरढोणला पोचलोय आपण आणि ही कसली देवा ट्रॅफिक. मायला हे कंटेनरमुळे. अजून काय, तो बघा समोर कर्नाळ्या फोर्टचा सुळका दिसायला लागला. हा, तर मी काय सांगतो की तर ते लोक तिघं काल मांडवी जी गाडी आहे सकाळची तिच्याने पोचले गावी. कारण मीच त्यांना बोललो तुम्ही पुढे जा, तुम्हाला एक दिवस जास्त राहता येईल. आई पण बरेच दिवस मावशीकडे गेली नव्हती, सो त्याच्यामुळे चला म्हटलं तिला पण थोडा चेंज. अदरवाईज ना ऍक्च्युली गोष्ट कशी आहे की मी वाईफला सांगत होतो की आपण बाईकने जाऊया. आता मुलगा पण माझा मोठा आलाय, ऑलमोस्ट या जुलैमध्ये त्याला 4 वर्ष पूर्ण होतील. सो तो आता बऱ्यापैकी मोठा झालाय बाईकने फिरण्यासाठी. आणि माणगाव काय फारसं लांब नाहीये. मी तिला तेच म्हटलं, कित्येक युट्यूबर्स सुद्धा म्हटलं बघ छोट्या छोट्या मुलांना त्यांच्या घेऊन बाईकवर फिरतात प्रॉपर सेफ्टी घेऊन. सो तसं जाऊ शकतो आता म्हटलं. माणगावचे रस्ते पण चांगले झालेत, तर तिला कमरेची वाट लागेल, थकायला होईल असं तिचं सगळं चाललं होतं. ती नाही म्हणजे नाहीच, तिला नाहीच यायचं होतं. किती म्हटलं अरे बाबा, रस्ता पण सुसाट झालाय, मुंबई गोवा हायवे, आणि त्यात आपली स्वतःची गाडी म्हटलं काय थांबत जाऊ. एक तास चालवायची, थोडं थांबायचं, पाय मोकळे करायचे, परत बसायचं. पण नाहीच, तिला किती समजवलं, नाहीच. बघा ना तुम्ही रस्ता बघा, तू पण बघ किती चांगला रोड आहे बघ, आहे का कुठे कसला त्रास? आणि मुळात जेवढा आता मी सुद्धा अपडेट घेतलाय मुंबई गोवाचा बरेच लोकांचे व्हिडिओ बघून, कुठे त्रास नाहीये फारसा. हा, पुढे आहे थोडा लांज्याला, अगदी गोव्यापर्यंत सुद्धा रस्ता चांगलाच आहे. फक्त मध्ये काय ठिकाणी फक्त आहे पॅचेस. आता तो एक लांज्याचा पॅच आहे, लांज्यामध्ये अजून बरंच बाकी आहे. सगळी माती झालेली आहे, सगळं लांज्यामध्ये जरा काम चालू आहे, अजून झालं नाही. पण माणगाव पर्यंत तरी आता चांगलंच आहे यार, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेच मी तिला समजवलं, तर तिला थोडक्यात काय म्हणजे की नाहीच ऐकली ती. सो म्हटलं जाऊ दे. आणि लोचा असा झाला, मी ऑफिसला यायला सुट्टी मागितली होती संडेला, पण मला संडेची सुट्टीच मिळाली नाही यार. हे सध्या ईस्टर वगैरे चालू आहे ना, तर आमच्या कसं टीममध्ये ख्रिश्चन्स लोक आहेत, तर त्यांना पहिला प्रेफरन्स देतात. सो मला संडे मिळाला नाही ऑफ. आणि मग मी आज असा हा बाईकने एकटा जातोय. सुळका बघा, सुळका. कर्नाळा अभयारण्याला पण बरेच दिवसात आलो नाहीये. मला ऍक्च्युली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला आवडते, पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला माझ्याकडे जी लेन्स होती ती कधीच मी विकून टाकली, ती खराब झाली. सो आता मला ना लेन्स घ्यायची आहे. बघू आता कधी जमतंय लेन्स घ्यायला. हा एंट्रन्स आहे. आणि हो, ज्या लोकांना असं शूट बघायला आवडतं, म्हणजे जे पक्षीप्रेमी वगैरे आहेत किंवा निसर्गप्रेमी आहेत, तर मी हळूहळू तो वेगळा कंटेंट ऍड करणार आहे. म्हणजे जसं मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला जाईन त्याची सुद्धा मी व्लॉग बनवून अपलोड करीन. तर ज्यांना बघण्यात इंटरेस्ट आहे ते लोक बघू शकतात. ही बघा आमच्या बोरिवलीवरूनच निघालेली गाडी आहे. बोरिवली मुरुड माझ्या पुढेच आहे. आपली लाल परी. ह्या सगळ्या गाड्या ऑलमोस्ट त्याच वेळेत निघतात. 5:30, 5, काही 6ला असतात, 6:30ला असतात. बोरिवलीच्या एस टी डेपो मधून निघतात. त्यांच्या टायमिंगलाच मी चाललोय सोबतच त्यांच्या. चला थोडा आता रस्ता कव्हर करूया जरा, है ना. थोडी गाडी रेमटवूया. क्या है, थोड़ा रेमटाते अपन गाड़ी, है कि नहीं, तो जरा जल्दी पहुंचेंगे. नहीं तो ऐसा ना बातचीत करते रहेंगे ना, तो फिर बहुत ही लेट हो जाएगा. आराम से, मतलब इतना भी लेट नहीं करना है अपने को. हा इथे आता एक नवीन टोल केलेला आहे. लाल परी तुझ्या सोबतच आहोत आम्ही. इकडे बघा काय सुंदर नजारा आहे यार. बघा हे बघा. हो हो हो, इथे एक फोटो तर बनतोच.
तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल स्पॉट, अजूनही बघाय बघा काय सुंदर दिसतंय बघा ना. जबरदस्त असे नजारे मिस करायचे नसतात. प्रतिम दृश्य दिसतंय ते. शी घाण वास, अरा ह्यांच्या काय केमिकलचा वास आहे हा की असं काहीतरी कुजल्यासारखं असतं ना मित्रांनो, काय मेल्यावर आईच्या गावात तसा वास येतोय. डोकं दुखेल कोणाचं याच्याने. मी ना गळ्याला पण एक बलक लावा बांधलाय, म्हणजे घातलाय, तो वर चढवायला पाहिजे नाकावर. त्याचे मध्ये मध्ये घाणेरडे वास येतात ना. आईचा फोन आला होता आता, ऑर्डर आलेली आहे, किती वाजेपर्यंत पोहोचतोयस. तसं माणगावचा जो फेमस खूप जुना म्हणजे आहे तो स्टॉल, तो फेमस वडापाववाला आहे अगदी एस टी स्टँडच्या कॉर्नरला. ज्यांना माहिती आहे त्यांना माहीत असेल. मी अगदी लहानपणापासून जेव्हा येतो ना तेव्हापासून तो स्टॉल आहे. आत्ताचे भले किती स्टॉल झालेले असतील पण तो सर्वात जुना आहे. तर तिकडचा वडापाव आणायची फरमाईश झालेली आहे. योगायोग आहे, कारण माझ्या डोक्यात तोच प्लॅन होता की मी लवकर पोहोचणारच आहे. अगदी नाश्त्याच्या वेळेला तो सगळ्यांसाठी तो वडापाव पार्सल घेऊन जाईन, हा माझ्या डोक्यात होताच विचार. काही बोला, रस्ते एक नंबर केलेत राव. बघा ना काय चालवायला मजा येते. सुसाट झालेत एकदम रस्ते, सुसाट. पण न्यूजमध्ये किंवा जे कोणी युट्यूबर्स फ्रेंड्स आहेत त्यांच्या व्हिडिओजमध्ये खूपदा पाहिलंय सध्या रिसेंट. मित्रांनो ऍक्सिडेंट सुद्धा खूप होत आहेत या रस्त्याला. हा रस्ता जेवढा तुम्हाला चकाचक आणि सुंदर झालेला वाटतोय ना, तेवढेच ऍक्सिडेंट वाढलेत. मुंबई गोवा हायवे ऍक्सिडेंटचा फेमस स्पॉट झालेला आहे. सो प्लीज सांभाळून चालवा. तुम्ही बाईकने येत असाल तर जास्त सांभाळून चालवा, कारने सुद्धा तेवढंच सांभाळून जा. उगाच घाई गर्दी करू नका. आणि स्पेशली ना मित्रांनो यार, तुम्हाला रात्रीचा प्रवास करत असाल तर हा हायवे ऑलरेडी डेंजर आहे. तुम्हाला जर झोप बी येत असेल ना तर कुठेतरी थांबा यार, आराम करा, पण झोपेत गाडी चालवू नका. स्वतःच्या आणि तुमच्या गाडीत जे कोण बसले असतील त्यांच्या जीवाशी खेळ करू नका. कुठेतरी थांबा. काय होईल, अर्धा एक तास लेट पोचाल. अरे बट ठीक आहे ना, तुकरूप जर घाई का काम शैतान का, पता है ना. बघा हा वडखळचा रस्ता खाली गेलेला, वडखळ बायपास आहे हा. ज्यांना अलिबागला जायचंय त्यांना इकडून खालून जाऊ शकता. पण यार हे सगळं खरं सांगू ना, पूर्वी वडखळ लागून जे आपण जायचो ना त्यात पण वेगळी मजा होती यार. म्हणजे ठीक आहे आता रस्ते छान झाले ते सगळं, ब्रिजेस वगैरे, पण असं ह्याच्यामुळे ना हा मुंबईचा फील येतोय. बघा ना समोर आता बघा ना हे कसे पूल दिसत आहेत, हा सगळा असा मुंबईचा फील येतोय सगळे ब्रिजेस बघून. ते वडखळ वगैरे क्रॉस करून जाण्याची मजा होती ना. वडखळला तिथून लेफ्ट मारला की कॉर्नरलाच ते हॉटेल आहे, तिथे पण मस्त काय काय मिळायचं. म्हणजे भले दिसायला हे रस्ते किती छान मस्त झालेले असतील आणि वाहतूक त्याच्यामुळे फास्ट झाली असेल, सगळं ठीक आहे, पण ती मजा वेगळी होती यार. जुन्या रस्त्यांची जी मजा होती ना ती वेगळी आहे. जसं की आता कशेडी घाट, बऱ्याच लोकांना तो फील येतोय की कशेडी घाटात जी मजा होती ती नाही यार, त्या बोगद्यामध्ये ती मजा नाही. कशेडी टनेलमध्ये काय 7-8 मिनिटात तो रस्ता कव्हर होतो आणि तो कशेडी घाट होता ऑलमोस्ट 30 मिनिटाचा. काय मजा यायची. सुना पडलाय तो कशेडी घाट, आता कोण नाही जात तिकडे. कशेडी घाटात स्पेशली मजा यायची म्हणजे ही जी आपली लालपरी ST जी आहे त्यांची छान चढाओढ चालायची, ओव्हरटेक वगैरे करणं घाटात, एकमेकांमध्ये त्यांच्यात शर्यत लागलेली असायची, मजा यायची यार. ते जुने आठवणी आणि जुने दिवस गेले ते. हा नो डाऊट स्टील मुंबई गोवाचा फील वेगळाच आहे, बट तो आधीचा जो रोड होता ना त्यात ओव्हरटेकिंग वगैरे करायची मजा वेगळी होती. आता बघा ना हा 2 लेन झाला, तिकडे डिवायडरच्या पलीकडे समोरून येणाऱ्या गाड्या सेपरेटली जात आहेत. ओव्हरटेक करताना समोर लक्ष द्या, समोरून गाडी येते का ते सगळं बघणं, ओव्हरटेक करून गाडी कशी आत टाकायची, हे वेगळेच खेळ होते यार. आता काय नाही, ते तुम्ही फक्त चालवत राहा, कारण समोरून येणाऱ्या गाड्या तर तुमच्यामध्ये येणार नाही आहेत, त्या रस्त्याच्या पलीकडे आहेत. ठीक आहे, जाऊ दे, काय बोलणार. माझ्या बच्चूला मला बघायची इच्छा आहे. एक दिवस जरी तो लांब गेला ना असं राहत नाही त्याच्याशिवाय. आणि मुळात तो पहिल्यांदाच गेलाय मावशीच्या गावी, तो पहिल्यांदाच गेलाय, सो त्याच्यासाठी पण नवीनच आहे. काल केलेला मी फोन, विचारलं, आई वगैरे म्हणाली, बायको म्हणाली काय नाही मस्त मजा करतोय, खेळतोय. आणि हो, चुलत भाऊ जो आहे माझा, मावशीचा मुलगा मोठा, त्याचा जो बच्चू आहे तो तिकडेच आहे सध्या, मावशी सांभाळते, तर तो सुद्धा आहे खेळायला. तो छोटा आहे अजून तसा ह्याच्यापेक्षा, माझ्या मुलापेक्षा, पण तो आहे त्याला सोबतीला. सो दोघांची मस्त जमली आहे. हे बघा आत्ता जरा मी हा पॅच आहे तो ब्रिजच्या खाली उतरलोय, कारण वरचा ब्रिज जो आहे तो रेडी नाही आहे. पण ठीक आहे, हा सुद्धा रस्ता काय एवढा खराब नाही आहे. आय थिंक मी आता कोलाडच्या आसपास पोचलोय कदाचित. नागोटने क्रॉस केलंय. काय नाही, रस्ते नवीन झाल्यापासून ना, आधी जसं कळायचं ना कोलाड गेलं, नागोटने गेलं, आता काही समजायला मार्ग नाही. म्हणजे मॅप बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही
हां, आता जे डेली अपडाऊन करतायत किंवा सारखे सारखे गावच्या फेऱ्या करतायत बाईकने किंवा कारने, त्यांना कळतं. माझ्यासारखा जो असा कधीतरी येतोय त्याला कळणारच नाही कुठलं स्टेशन कधी गेलं, कुठलं गाव कधी गेलं. मी नागोठण्याच्या आसपास आहे. हा रोड खाली खराब आहे. ही एक अजून लालपरी शिवशाही चाललेली आहे. इलेक्ट्रिक कार पण बऱ्याच येत आहेत आता इथे, कारण मुंबई गोवा हायवेला ना बऱ्यापैकी आता इलेक्ट्रिक कारचे जे चार्जर वगैरे आहेत ना ते झालेत. त्याच्यामुळे आता इलेक्ट्रिक कारसुद्धा बऱ्याच आणतायत लोक. आता तुम्ही गोव्यापर्यंत जाऊ शकता इलेक्ट्रिक गाडी घेऊन. गावरान चिकन, आहा, वाचूनच तोंडाला पाणी आलं यार. रोहा आलाय, रोहा. कोलाड अजून आलेला नाही आहे. तेच मला वाटलंच एवढ्या लवकर कोलाड येणार नाही, कारण अजून हा बघा, हा जो फाटा दिसतोय ना पाली गणपतीला जायचा, वांगणीचा फाटा, हा वांगणीचा फाटा, तो अजून गेला नव्हता. हे बघा, इथून गेलात आतमध्ये की पालीच्या गणपतीला जाता येतं. खोपोली मार्गे तुम्ही जाणार. सो आता फार वेळ लागणार नाही, 1 तासात माझ्या मते मी पोचायला पाहिजे. लेट्स सी. तर मित्रांनो, आता बघा हा ब्रिज आला कोकण रेल्वेचा. हा ब्रिज आला की समजायचं आपण पोचलो कोलाडला. मध्ये मध्ये थोडे रस्ते हलके हलके आहेत, छोटे मोठे जागे, पण ठीक आहे, मेजर नाही आहे. असं काही छोटे मोठेच जागा आहेत जिथे थोडेसे असे पॅचेस आहेत. हे बघा, जसं मी म्हटलं होतं ना, बघा हा ब्रिज अजून कोलाडला झालेला नाही आहे, थोडंसं काम बाकी आहे. सो कोलाडला खालच्या रस्त्याने जायला लागतं. पण आता टाईम झाला आहे 8:35 आणि आपण पोचलोय कोलाडला. आता कोलाडवरून काय फारसं लांब नाही आहे. कोलाडवरून इंदापूर आणि माणगाव, आणि कोलाडवरून इंदापूर आणि माणगाव दोन्ही फारसे लांब लांब नाही आहेत, डिस्टन्स कमी आहे. तर असं अपेक्षा आहे की मी 9पर्यंत पोचेन. काय चालवतोय एस टीवाला असल्या रोडवर सुद्धा. जागा नाही तरी त्याला घाई बघा किती आहे. एस टीवाले तर बाबा सल्यूट आहे या लोकांना, डेंजर चालवतात एकदम. तो जागा काढणार शेवटी बघा. त्याने त्या ट्रकवाल्याला जागा द्यायला लावली आणि हे बघा धूळ उडवत चाललाय. ट्रकवाल्याला समजलं हा का ऐकणार नाही, गपचूप जागा देऊया याला. बघा कसा टनाटन उडवत नेतो एस टी हे त्यांनाच जमतं. हे बघा, हे बोलत होतो मी मगाशी, हे जे रोड आहेत ना, असे रोड जे होते आधीचे, ह्यात मजा होती. यांना काय झालं रे बाबा, का थांबला ह्यामध्येच, बसवाल्याला काय झालं. ओहो, BMW बघा काय सेक्सी आहे यार. इंदापूरचं एस टी डेपो बघा. इंदापूरला पोचलोय आपण. हा उतरलो जरा, या जरा इंदापूरचा एस टी डेपो बघूया. कसं आहे, 90sची जी मुलं आहेत ना माझ्यासारखी, त्यांना माहिती आहेत काय मजा होती जेव्हा आपण गावी जायचो एस टीने. तेव्हा असं आपल्या एस टीमधून उतरल्यावर खाली जेवढ्या एस ट्या लागल्या आहेत त्या असं बघणं, त्यांच्या पाट्या वाचण्यात खूप मजा होती, वेगळी मजा होती. ज्यांना ही मजा माहिती आहे ना ते लोकच समजू शकतील. ही बघा आता इथे लागली आहे बोरिवली श्रीवर्धन, बोरिवलीवरूनच आलेली आहे. ही कुठली तरी महाड आहे. इथे शिवथरगळ कल्याण, सुंदर वाटतं यार, मजा येते. असंच आठवण ती घ्यायला आतमध्ये आलो. मजा येते एस टीने गावाला यायला. गावाला आल्याचा फील येतो एस टीने. तेवढाच जरा वॉक झाला. चला इकडचा वडापाव घेऊया, बघूया. वडापाव तिकडं घ्यायचा आहे माणगावला, पण हा पण घेऊया का विचार करतोय. काय मुद्दाम इकडचे घेतले 2 वडापाव टेस्टिंगला. तिकडचा वडापाव घेणारच आहे माणगावचा, पण काय आहे ना, फरक समजेल जरा चवीमध्ये. तिकडचा तो खूप जुना आहे, तो जरा फरक समजेल, जरा डिफरन्शिएट करूया कुठला जास्त चांगला आहे. आता आधी निघू आपण. आता 8:50 झालेत आणि आता इथून अजून एक 10 मिनटं फक्त माणगावला पोचायला. आणि हे बघा, ह्या अशा रोडला चालवायला मला जाम मजा येते. येतोय की नाही मस्त गावचा फील सिंगल लेन रोडला. तो बघा तिकडून कशी बाहेर मुंडी काढली बघा त्याने ट्रॅव्हलरवाल्याने ओव्हरटेक करायला. हे बघूनच मजा येते. अशा रस्त्यावर ना ओव्हरटेक करायचा नादच वेगळा. शाळा बघा किती छान आहे गावची. तर आता आपण माणगावला पोचलोय ऑलमोस्ट. हा टर्न मारला की आलाच, म्हणजे माणगावमध्येच आहोत आपण ऑलरेडी. ही एस टी आहे श्रीवर्धन, पुढे घुसेल आता ही माणगावच्या डेपोत. टाइम झालाय 8:58 आणि आपण माणगाव टच 9:30चा विचार केलेला, पण अर्धा तास लवकर पोचलो. सो दोस्तों चलो अभी माणगाव का फेमस वड़ा पाव लेते हैं और घर जाते हैं जल्दी जल्दी. मेरे बच्चे को मिलना है मेरे को. हे बघा, हा इथे एस टी डेपो आहे, लक्षात ठेवा तुम्हाला कधी घ्यायचं असेल तर. हा एस टी डेपो माणगावचा आणि इथेच कॉर्नरला हा वडापाववाला आहे. हो 6 वडापाव द्या, 6 वडापाव पार्सल. चला तर मग दोन्ही वडापावची टेस्ट घेऊया. आता ह्यांच्याकडे पिशवी नाही, नशीब की माझ्याकडे पाटी बॉक्स आहे म्हणून बरं पडतं मला. तर माणगावपासून म्हणजे मेन हायवेपासून आतमध्ये फक्त 6 किलोमीटर आहे मावशीचं गाव. आतल्या रस्त्याला आहे मी आता. चला बघा, आता इथून आपण लेफ्ट.
मावशीचं गाव सुंदर आहे यार. मावशीच्या गावी याला कधी पण छानच वाटतं. पावसाळ्यात तर हे गाव आहे ना, यांचं खूप खूप सुंदर दिसतं पावसाळ्यात. हा रस्ता पण आतला आता छान केला आहे. हे मंदिर आहे इथे. चला आता ही गाडी जी आहे पूर्ण वरपर्यंत जाते घरापर्यंत. हे बघा माझं पिल्लू आलं बघा. पिल्लू बाबाकडे आलं कसं धावत धावत आला. तू माझ्या शकूला म्हटलेलं ना बाबाकडे धावत येणार. माझा गुड्डू तो माझ्या सोना. कोण आहे तो? त्रिशू आहे. त्रिशू हा बघा, हा माझ्या भावाचा मुलगा. मोठा झाला आता. चांगली गट्टी जमली असेल दोघांची. ऐ काय रे, काय चाललंय? मोठा झाला आता. ओळखलं ओळखलं का? ओळखलं? कधी हॅपी बर्थडे तुझा? हेल्मेट काढू मग ओळखशील तू. माझा गुड्डू आहे, माझा गुड्डू. रात्रीपासून चालू बाबा बाबा कोण आलं? काका आहे? काकाचं तोंडच नाही दिसत अजून. थांबा हेल्मेट काढतो हा, मग समजेल हा. बघा भावाचा छोटू इथे दिसत नाही रे तू. असा आहे, असा कसा गबरू आहे बघा आमचा गबरू. आणि आमचं पिल्लू. म्हणजे मावशीचं मस्त असं अंगण काढतो बेटा. काढला कुठं बाबाने? आणि हे घर छानचं घर मी लास्ट टाइम दाखवलं नव्हतं तुम्हाला. चालतं गावात पसारच असतो. आणि मी आता आणलेला वडापाव खातायत आई माझी. आणि हे मावशीचं किचन. पहिली ते चूल वगैरे होती, आता सगळं काय डेव्हलप झालं गावांमध्ये. गॅस आले. हा छोटा भाऊ याला तुम्ही बघितलं असाल 1-2 व्हिडिओजमध्ये. खोपोलीला गेलेलो तेव्हा पण होता. सो चला बॅटरी पण संपत आली, तर मी काय म्हणतो हा व्हिडिओ जसं मी म्हटलं हा पार्ट 1 असणार आहे. हा इथेच संपवतो. घरी पोचलो आहे. मुंबई ते माणगाव हा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सर्वात पहिलं व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे. चला तर आता दुपारी मी जाणार आहे जिकडे जायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. तो आपला नवीन व्हिडिओ असेल. भेटू मग तिकडेच. ठीक आहे. चला बाय बाय. टेक केअर.